नमस्कार. लागू बंधू प्रस्तुत होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी तुमच्या या भागातली आदेश पांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे राजश्री विशाल कदम. तर नणंदबाई आव्हान देणार आहेत. त्यांचं नाव आहे मंजली चैतन्य फडतरे. नणंदबाई आहेत कीर्ती किरण फडतरे. या सगळ्या कुटुंबाला भेटून आज त्यांना बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पाला. या उखाणा. शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, विशालरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. अरे वा. मग तुम्ही भाजीत भाजी मेथीची, हां राशी माझ्या प्रीतीची. काय सांगताय? द्या वहिनी ओळख करून. हे माझे मिस्टर विशाल नमस्कार. कृष्णा कदम. माझ्या सासूबाई मनीषा नमस्कार. कदम. कीर्ती माझ्या नणंदबाई नमस्कार. कीर्ती फडतरे. 2 नंबर नणंदबाई मंजिरी फडतरे. नमस्कार. माझी मुलगी साशा विशाल कदम. हॅलो. आर्यन माझ्या मैत्रिणीचा मुलगा. बरं बरं. मैत्रिणीची मुलगी किमया. मैत्रिणीची मुलगी प्रिशा. बहिणीचा मुलगा अर्जुन. आणि ही श्रिया. चला सगळ्यांची ओळख तर झालेली आहे. माहेर कुठलं? दादर नायगाव. घरी कोण कोण होतं? वडील होते, आई आहे आणि एक बहीण. कसं गेलं बालपण? खूप छान. तुमचं बालपण कुठलं? नायगाव दादरमध्येच. तुमच्या घरात कोण कोण होतं? माझे वडील सुद्धा एक्सपायर झाले 2017 आणि आता आम्ही, मी, माझी बायको, आई आणि मुलगी, असं आमचा चौघांचा परिवार आहे. आपण काय करता? मी एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. नोकरी करता. तुम्ही नोकरी करते कुठे? फॉरेक्समध्ये. पण मग जमलं कुठे? एकाच कॉलनीमध्ये राहत असल्याकारणाने जरा येता जाताना थोडं जमलं बघता क्षणी असं. नाही नाही, पण मला सांगा, हे बघता क्षणी जे काही जमणं आहे ना, हे किती वर्ष कोण कोणाला बघत होतं? आम्ही दोघे एकमेकांना बघत होतो. शाळेत असताना? शाळेत असताना. म्हणजे दोघांच्याही मनात होतं. हो पण मग हे तुमच्या आजूबाजूला मित्रांना कळलं होतं? हो. नंतर माहिती पडलं, म्हणजे जेव्हा बघितलं, म्हणजे भरपूर जणांनी फिरताना तेव्हा माहिती पडलं की यांचं अफेअर चालू आहे म्हणून. तुमची शाळा कुठली? राजा शिवाजी विद्यालय. पण मग तुम्ही प्रपोज केलं? हां, कितवीत असताना? 10वीत असताना. पण लगेच होकार आला? होकार आला 11वीला. जेव्हा कॉलेजला मी गेल्यानंतर जेव्हा होकार आला. कसा आहे स्वभाव, तेव्हाचा स्वभाव आणि आताचा स्वभाव, याच्यात काय बदल झालाय हो? भरपूर बदल झाला. कसा? त्यावेळेला ते एकदम व्यवस्थित नाजूक बिजूक बोलणं कसं होतं, आता एकदम खडखड बोलणं, कणखर, एकदम रागाने बोलणं. हो, म्हणजे आता एकदम स्वभावातला बदल पूर्ण पूर्ण बदल. म्हणजे तुम्हाला जराही आता क्षमा नाही? हां, ते तर आहेच. हो. काय हो, इतका बदल कसा काय झाला वहिनी? असं बदल वगैरे असं काही झाला नाहीये, पण जबाबदारीच्या ह्याच्याप्रमाणे कुठेतरी असं थोडं हे करावं लागतं. नाही, पण त्या म्हणतात की आता म्हणजे एकदम ताडफाड झालंय सगळं. नाही, थोडंसं होतं, पण ठीक आहे. आता माहिती आहे कुठे जाणार नाही, आपलंच आहे तर आपण बोलू शकतो. पण मला सांगा, एखाद्या वेळेला एखादी वेळ दिली तुम्ही आणि ती वेळ तुमच्याकडनं चुकली तर काय होतं? काय ना, फक्त भांडणं होतात थोडीफार. कोण रिॲक्ट होतं? मॅडम. काय हो मॅडम, का असं करता? काय असं वेळ झाला की थोडंसं मग होते चिडचिड थोडी, कुठे वेळेत पोचायचं असेल तर. पण तुमचं ते व्यक्त होणं कसं असतं? काय ना शांत असतं की बोलून म्हणजे काय, मला पटकन तयार व्हायला वेळ लागत नाही, पण ह्याला इतका वेळ लागतो की म्हणजे मी तर त्याला म्हणते नवरी अजून माझी नट्टेच आहे. खूप म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं काही ना काहीतरी असं चालूच असतं, हे नाही राहिलं ते राहिलं. पण मला सांगा, हे जे चिडणं आहे हे 21 वर्षात टप्प्याटप्प्याने वाढत गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. हां, थोडं केलं. पहिलं कसं थोडं होतं, पण आता जरा आहे की आता तर एकदम नाही, तू हे करायचं म्हणजे करायचंच. हे हट्ट एकदम. लव्ह मॅरेज करणं चांगलं की अरेंज मॅरेज? ते समोरच्यावर असतं, जुळून घेणं कितपत योग्य. नाही, तुमचं काय मत आहे? लव्ह मॅरेज. अरे वा, बघितलं, इतकं सगळं होऊन सुद्धा त्यांचं म्हणणं आहे लव्ह मॅरेजच असावं. वहिनींच्या स्वभावातला चांगला गुण कुठला हो? चांगला गुण म्हणजे वहिनी कधी पण मदत करताना मागे पुढे बघत नाहीत कोणाच्याच बाबतीत. आणि कुठला गुण त्यांनी बदलला पाहिजे? फटकन कोणाला बोलला राग आल्यावरती. हो, काय हो वहिनी, किती बघा ते सांगतायत, मग तुम्ही सांगत नाही त्यांना हा जरा स्वभाव बदला म्हणून? नाही, कधीच नाही सांगत. त्याच्यावरून परत पटकन बोलल्या तर? आणि त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, मला तरी असं वाटतं तो खूप स्टेबल आहे. म्हणजे जिथे चिडायचं तिथे चिडतो, कुठे मस्करीमध्ये बोलायचं तिथे घेतो, पण इट्स ओके. म्हणजे त्यांच्याकडून 21 वर्षात अशी कुठली अपेक्षा आहे की जी त्यांनी अजून पूर्ण केली नाही?
नाही, सगळ्या अपेक्षा माझ्या पूर्ण केल्या. सगळ्या म्हणजे इवन भरपूर, म्हणजे जे मला पाहिजे होतं त्याने वेळ का होईना पण टप्प्याटप्प्याने पूर्ण केलेले आहेत. तरी रागावता त्यांच्यावर. आणि एक तर क्षण मी सांगेन, तो खूप भावूक आहे. गेले 4-5 वर्षापूर्वी माझा एक अपघात झाला होता. बापरे. म्हणजे मी जवळजवळ भाजले होते. पण त्या ह्याच्यामध्ये त्याने मला जो मानसिक आधार जो दिला असेल तो माझ्या नवऱ्याने. मी त्यासाठी त्याला सगळे गुन्हे माफ आहेत. आई ग, काय भयानक परिस्थिती ओढवलं असेल. खूप होती. आणि त्या ह्याच्यामध्ये मी तर म्हटलंच होतं की नाही, आता तू दुसरं लग्न कर. म्हणजे इतपत झालं होतं. तो म्हणे की तू वेडी आहेस का. नाही, मी आहे, तू काही काळजी करू नकोस. पण मला तुम्हाला विचारायचं, हे बोलत असताना ते एक वाक्य म्हणाल्या की त्यामुळे सगळे गुन्हे माफ. असे काय गुन्हे केले तो तुम्ही? ते बायकांना तसं असतं, नवरा किती जरी चांगला वागला तरी ते बोलतात की काय गुन्हे केले आहेत. परमिशन देऊन टाकली आहे तुम्हाला. हा, त्याच्या बाबतीत तर फार, ते तर मोठी हे असते ना, पूर्ण मनापासून स्वीकारणं. किंवा ती जी सेवा जी केली 8-15 दिवसाच्या काळामध्ये, मग किंवा औषध पाण्यापासून पूर्ण सगळं, म्हणजे फारच. आता एक खेळ आहे, त्या खेळात ते तुम्हाला बक्षीस मिळवून देणार आहेत. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ वहिनींना मिळवून देणार का, बघूया. हे पहिलं चित्र मिस्टरांनी ओळखायचं. बाजूबंद. अभिनंदन. कानातले आहेत, पण इकडे तरी घालायचं तर वरती तरी असते. मला ऍक्च्युली नाव नाही माहिती, पण कानातली. कानातले. अभिनंदन. ऍक्च्युली हार आहे, पण माझ्यामध्ये हा तांदूळ मणी हार याला कदाचित बोलतात, असं काहीतरी आहे. अभिनंदन. वहिनी, लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. कशी आहे वहिनी? छान आहे, चांगली आहे. चांगली म्हणजे काय आहे? नाही, छान आहे ती स्वभावाला. हो. तर थोडी कधीतरी चिडते सगळ्यांवरती, पण हक्काने. पण खूप हौशी आहे सगळ्या बाबतीत. म्हणजे आमच्याकडे आता गणपती असतो 10 दिवस, तर आमचे पूर्ण सगळे गणपतीची तयारीमध्ये वगैरे सगळं तिचा सहभाग असतो. 10 दिवस गौरी गणपती सर्व तयारी करायला असते, पण वेळेवर येत नाही. नाही, तयारी करणार पण वेळेवर नाही. सगळं आणून येते, देणार व्यवस्थित सगळं. सर्व गौरीचं आमच्या अगोदर तिची खूप तिची घाई तयारी असते सर्व. गणपतीची. पण वेळेवर येणार नाही. हा, नाही. आपण काय करता? मी मुंबई पोलीसमध्ये. तुम्ही काय धमकी देताय का नाही मला? होते. आई, काय सांगणार सगळ्यांबद्दल, बोला ना आता. सुनबाई तशी चांगली हा. आहे, रागवली तर कडक, पण जरा ताबडतोब शांत होणार म्हणजे आणि आहे, आपल्याला कडक आहे समजून सुनबाई, हो ना? सांगणार. हा, त्यामुळे चांगले आहेत एकदम. हो ना. नाव सांग. अर्जुन जाधव. हो, कुठल्या शाळेत आहेस? IS ओरायन. अरे वा. तुला अभ्यास आवडतो की खेळायला आवडतं? अभ्यास आवडतो. कुठला विषय आवडतो? अभ्यास. ताई, तुझं नाव सांग आता. प्रिशा सचिन पवार. शाळा कुठली? द दादर पारसी युथ असेंब्ली हायस्कूल. किती गोड हसतेस माहितीये का? थँक्यू. तुला कसली आवड आहे? मला अभ्यासाची. अभ्यासात काय आवडतं? मला हिस्ट्री सब्जेक्ट आवडतो. का? कारण की शिवाजी महाराजांनी जी पराक्रम केलेली आहे ते वाचायला मला खूप आवडतं. शाळेत कला कुठल्या आवडतात? मला क्राफ्ट खूप आवडतं रादर दॅन आर्ट. मग घरात तुझ्या कोण कोण आहे? घरात माझे आई बाबा आणि आजी आजोबा. नाव सांग बाळा. केमया अनुप मोरे. कितवीत आहे? मी 6वीत. माझं नाव आर्यन देवेंद्र ससाळ. कितवीत आहे? 7वीत. तुला कसली आवड आहे? मला चित्रकलेची आवड आहे. तुला पण चित्रकला आवडते? हो. अरे वा. आणि त्या व्यतिरिक्त खेळ कुठला आवडतो? खेळ क्रिकेट आणि फुटबॉल. ताई, नाव सांग. साशा विशाल कदम. बरं, तुला काय आवडतं? मला डान्सिंग खूप आवडते. या सगळ्या जणी कशा वागतात तुझ्याशी? चांगल्या. बरं, मग आई बाबांबद्दल काय म्हणणं तुझं? दोघेही खूप प्रेमळ आहेत आणि सगळं खूप लाड करतात. थोडं ओरडतात पण चालून जात. पण मगाशी मला असं कळलं की आई खूप रागराग करते. पण नंतर ते जातं तिचं. पण तेव्हा असतं ना. पण तेवढं आम्ही असं मनाला लावून घेत नाही. बाबाला लावून घेतात. खरंय? नाही. नाही ना. आज कोण जिंकेल? या दोघींपैकी कोण जिंकेल? मंजू आत्या.
का मंजू आता एकदम एक्सपर्ट आहे खेळात? हां आय मीन आहे ती थोडी. का हो असं म्हणतायत? तुम्ही जिंकणार असं का म्हणतायत? तुम्ही काय धावपळ करता का खूप? मग मी तिचे खूप लाड करते ना, तिला हो. सगळं समजून सांगते आणि ताई तिला ओरडते. ताई का ओरडते हो? तिने काही चुकीचं केलं की मग ताईला हक्काने ती लहान ओरडते. असल्यापासून माझ्याकडेच होती. आणि सगळ्यात जास्त 1.5 महिन्याची असल्यापासून माझ्याकडेच होती आमच्याकडे. कारण त्यांची बिल्डिंग आणि आमची बिल्डिंग समोरच आहे, त्यामुळे खूप लाड तिचे असे. बरं, आता तुमच्या दोघींपैकी कुणाला पैठणीच्या खेळात फायनलला खेळायला मिळणार ते आता लिटिल चॅम्प्स ठरवणार आहेत. हां, बघूया कोणाचं नाव. मी 2 नावं जाहीर करतो. किमया. दुसरी चिठ्ठी बघूया. प्रिशा. प्रिशा आहे ती यांच्यासाठी खेळणार. हां, आणि किमया तू त्या वहिनींसाठी खेळणार. बघूया कोण जिंकणार. प्रिशा, 1 टप्पा टाकून त्या बास्केटमध्ये जाऊन चेंडू गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी तुला, 10 संधी तिला, किमयाला. बघूया कोण जाणार फायनलच्या खेळात. चला तयार. 1 2 3. 1 2 1 3 1 4 2 5 2 6 3 7 3 8 3 9 3 हो 10 3. जिंकण्यासाठी 4 गुणांची आवश्यकता. किमया. 1 0 2 1 3 2 4 3 5 3 6 3. अभिनंदन. बरं आत्याला पाठवलं फायनलला. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला आणि हा झी मराठीकडून बाजूबंद वहिनी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून गिफ्ट वाउचर. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. काय वहिनीला एक सल्ला द्यायचा असेल तर कुठला द्याल तुम्ही? तुम्ही मोठे आहात वेळेवर ना? येणे. वेळेवर कुठे यायचं? कुठल्याही कार्यक्रमाला? का वहिनी तुम्ही कधीच वेळ पाळत नाही? तक्रार आहे सगळ्या नंदांची. मला कसं आहे ना की एखादं सपोज घरातलं काही काम असेल तर ते आटपून जायला मग तो प्रोग्राम अटेंड करायला फार आवडतं. सगळं ठीक आहे पण वेळ पाळायला पाहिजे ना. म्हणून त्याच्यामुळे थोडंफार होतं. नाही नाही, नंदांची तक्रार काय आहे, तुम्ही घरूनच निघणार आहात. हो. कार्यक्रमाला वेळेत पोचा आणि सगळी तयारी आधी करा ना. काय प्रॉब्लेम आहे? नेक्स्ट टाइम पासून जरा प्रयत्न करेन. काय हो वाटतंय असं होईल असं? बघूया आता, बोलली तर आहे तुम्हाला. इतक्या वर्षात नाही झालं, आता काय होणार आहे? पण मला तुम्हाला तेच विचारायचं आहे. इतकं वर्ष झाली, 21 वर्ष हो ना या कुटुंबात आहात. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी सगळ्या सासूबाईंची मागेन. कारण काय आहे ना, आमचं दोघींचं नातं असं आहे की मी हक्काने त्यांच्याशी खूप भांडते. म्हणजे सकाळी ऑफिसला जाताना माझं त्यांच्याशी वेगळंच कनेक्शन आहे. आता नाही म्हणजे आपण आईच्या बरोबर कसं भांडतो त्या पद्धतीने मी त्यांचं भांडत असते. पण नंतर येताना म्हणजे माझ्या मनात असं काही रुसवा वगैरे काही नसतो. आईला पण भांडला ना कसं, आई जरा तर आपण सकाळी भांडून निघतोय पण हे दे ना ते दे ना, हे जेवलीस का, किंवा असं काही पद्धतीचं आमचं एक नातं आहे. त्याच्यामुळे जर काही मी त्यांना चुकून त्या दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची क्षमा नक्की मागेन. काय कसं वाटतं आई? ती भाजली होती ना, बोलली ना प्रसंग तेव्हा जर तुम्ही पण बघितलं असतं तर एकदम कसं तरीच झालं असतं. दारात अशी उभी राहिली शाल अंथरून. आई मी भाजले बोलली. एवढं भरून आलं होतं ना की काय झालं आणि काय नाही. पण ते असं हे नव्हतं. पण हिनी खूप धैर्य दाखवून तेवढं निभावून नेलं. आता सुद्धा मी हे होती तेव्हा पण तिने मला खूप चांगलं बघितलं. होय ना? हो, माझ्या मुलीपेक्षाही तिने मला चांगलं बघितलं. बघा मुली. आत्ताच वर्ष झालं असेल त्या एका खूप
अपघातातून म्हणजे डॉक्टरांनी तर ह्यांना सांगितलं होतं की नाही आम्ही तुमच्या आईंना वाचवू शकणार आहे, पण एक मिरॅकल म्हणतात ना त्या पद्धतीने त्या परत कसला ऍक्सिडेंट झाला होता? नाही त्या अशाच पडल्या होत्या वॉशरूमला जाताना आणि पडल्या तर मग त्या आणि त्यावेळेला कोविडचं इतकं होतं की खूपच म्हणजे येणं जाणं नाही. डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की नाही फक्त व्हिडिओ कॉलिंगवरनं आम्हाला समजत होत्या बऱ्या आहेत की नाही आहेत. त्याच्यामुळे तो जो एक आहे म्हणजे आम्ही तर हा त्यांचा दुसरा जन्मच आहे असं आम्ही मानू. तर क्षमा मागायची असेल तर आईंची म्हणजे सासूबाईंशी. तुम्ही तिलाच काय बोललं असेल तर कधी. स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? ऑफिसमधून घरी येताना जर मला काही असं वेडं वाकडं दिसलं की मला खूप त्रास होतो, संताप होतो. मग माझी बहीण म्हणजे माझी मुलगी असू दे, माझा नवरा असू देत, सगळा राग म्हणजे नाही मला हे जिथल्या तिथे पाहिजे आणि मला असं अस्ताव्यस्त नाही आवडत. त्याच्यामुळे मग मला थोडंसं ते सेट व्हायला माइंड सेट व्हायला थोडा वेळ लागतो. तुम्हाला? मलाही तसंच आहे, माझ्या घरी तसंच आहे. कारण कोणी नसतं, दिवसभर घर बंद असतं. आत्या सासू आहेत माझ्या, त्या असतात आणि पण गेल्यानंतर मग सगळं व्यवस्थित ठेवायला लागतं जागच्या जागी. आता बघूया कोण पैठणी जिंकणार. हा डायस तुम्हाला टाकायचा आहे आणि 6 वरती दिसले पाहिजे. 6 दिसला की एक ते गुलाब आपल्याकडे घ्यायचं. 7 गुलाबांपैकी सगळ्यात जास्त गुलाब सगळ्यात आधी ज्यांच्याकडे गोळा होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार. 1 2 3 6 घ्या एक त्यातलं. सहा तिकडे 4 गेले तोपर्यंत. चला अभिनंदन, तिकडे लागला निकाल. झी मराठी कडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.